हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे. 100 दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस कोर्स आपण पूर्ण करत आहोत. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे. तुम्ही इतरांबद्दल वाईट बोलण्यास सतत तयार राहता. You are too ready to speak ill of others. तुम्ही इतरांबद्दल वाईट बोलण्यास सतत तयार राहता. You are too ready to speak ill of others. तुम्ही तुमच्या आजारी आईची काळजी घ्यावी. You should take care of your sick mother. तुम्ही तुमच्या आजारी आईची काळजी घ्यावी. You should take care of your sick mother. आफ्रिकेला एकेकाळी अंधेरी खंड म्हटले जायचे. आफ्रिका वॉज वन्स कॉल्ड द डार्क कॉन्टिनंट. आफ्रिकेला एकेकाळी अंधेरी खंड म्हटले जायचे. आफ्रिका वॉज वन्स कॉल्ड द डार्क कॉन्टिनंट. विश्वास ठेवा किंवा नाही, तिला 3 मुले आहेत. बिलीव्ह इट ऑर नॉट, शी हॅज 3 चिल्ड्रन. विश्वास ठेवा किंवा नाही, तिला 3 मुले आहेत. बिलीव्ह इट ऑर नॉट, शी हॅज 3 चिल्ड्रन. वेळीच शोध घेतल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. कॅन्सर कॅन बी क्युअर्ड इफ डिस्कवर्ड इन टाइम. वेळीच शोध घेतल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. कॅन्सर कॅन बी क्युअर्ड इफ डिस्कवर्ड इन टाइम. तुम्ही बेड तयार करण्यासाठी कोणाला तरी पाठवू शकता का? कुड यू सेंड समवन अप टू मेक द बेड. तुम्ही बेड तयार करण्यासाठी कोणाला तरी पाठवू शकता का? कुड यू सेंड समवन अप टू मेक द बेड. तो नेहमी 5 ते 6च्या दरम्यान येथे असतो. ही इज ऑलवेज हिअर बिटवीन 5 and 6 o'clock. तो नेहमी 5 ते 6च्या दरम्यान येथे असतो. ही इज ऑलवेज हिअर बिटवीन 5 and 6 o'clock. तो स्वतःहून तिथे जाण्या इतका धाडसी आहे. ही इज ब्रेव्ह इनफ टू गो देअर बाय हिमसेल्फ. तो स्वतःहून तिथे जाण्या इतका धाडसी आहे. ही इज ब्रेव्ह इनफ टू गो देअर बाय हिमसेल्फ. तो उद्या दुपारी मला भेटायला येणार आहे. ही इज कमिंग टू सी मी टुमॉरो आफ्टरनून. तो उद्या दुपारी मला भेटायला येणार आहे. ही इज कमिंग टू सी मी टुमॉरो आफ्टरनून. खिसा मारण्याच्या कृत्यात तो पकडला गेला. ही वॉज कॉट इन द ॲक्ट ऑफ पिकपॉकेटिंग. खिसा मारण्याच्या कृत्यात तो पकडला गेला. ही वॉज कॉट इन द ॲक्ट ऑफ पिकपॉकेटिंग. ताज्या हवेचा श्वास घेण्यासाठी तो बाहेर गेला. ही वेंट आउटसाइड फॉर अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर. ताज्या हवेचा श्वास घेण्यासाठी तो बाहेर गेला. ही वेंट आउटसाइड फॉर अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर. आरोग्य ही आपल्याकडील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हेल्थ इज द मोस्ट प्रिशियस थिंग वी हॅव. आरोग्य ही आपल्याकडील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हेल्थ इज द मोस्ट प्रिशियस थिंग वी हॅव. मी आता तो आवाज सहन करू शकत नाही. आय कांट पुट अप विथ दॅट नॉईज एनी लॉंगर. मी आता तो आवाज सहन करू शकत नाही. आय कांट पुट अप विथ दॅट नॉईज एनी लॉंगर. त्याला काय म्हणायचे आहे ते मी समजू शकलो नाही. आय कुडंट मेक आउट व्हॉट ही वॉन्टेड टू से. त्याला काय म्हणायचे आहे ते मी समजू शकलो नाही. आय कुडंट मेक आउट व्हॉट ही वॉन्टेड टू से. हा संगणक कसा चालवायचा हे मला माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू ऑपरेट दिस कॉम्प्युटर. हा संगणक कसा चालवायचा हे मला माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू ऑपरेट दिस कॉम्प्युटर. मला माहीत नाही की ती माझ्याबरोबर तिथे जाईल की नाही. आय डोंट नो इफ शी विल गो देअर विथ मी. मला माहीत नाही की ती माझ्याबरोबर तिथे जाईल की नाही. आय डोंट नो इफ शी विल गो देअर विथ मी. मला परदेशी भाषा खूप मनोरंजक वाटतात. आय फाइंड फॉरेन लँग्वेजेस व्हेरी इंटरेस्टिंग. मला परदेशी भाषा खूप मनोरंजक वाटतात. आय फाइंड फॉरेन लँग्वेजेस व्हेरी इंटरेस्टिंग. मला आज खूप काम करायचे आहे.
I have a lot of work to get through today. मला आज खूप काम करायचे आहे. I have a lot of work to get through today. तेव्हापासून मी त्याची काळजी घेत आहे. I have been taking care of him ever since. तेव्हापासून मी त्याची काळजी घेत आहे. I have been taking care of him ever since. मी साखर असलेले अन्न खायला नको. I shouldn't eat food that has sugar in it. मी साखर असलेले अन्न खायला नको. I shouldn't eat food that has sugar in it. मी तिच्या रडण्याच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला. I tried to erase the memory of her crying. मी तिच्या रडण्याच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला. I tried to erase the memory of her crying. मला हे अवघड काम तिच्यावर सोडायचे आहे. I want to leave this difficult job to her. मला हे अवघड काम तिच्यावर सोडायचे आहे. I want to leave this difficult job to her. माझे औषध तयार होईपर्यंत मी इथे थांबेन. I will wait here until my medicine is ready. माझे औषध तयार होईपर्यंत मी इथे थांबेन. I will wait here until my medicine is ready. तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. I am willing to help you if you want me to. तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. I am willing to help you if you want me to. मी ती नोकरी स्वीकारावी की नाही हा विचार करत आहे. I am wondering whether to take on that job. मी ती नोकरी स्वीकारावी की नाही हा विचार करत आहे. I am wondering whether to take on that job. शेवटच्या 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे. It has been raining for 3 days on end. शेवटच्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. It has been raining for 3 days on end.